नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज पुन्हा आपण 3 अशा रांगोळ्या बघणार आहोत की ज्या आपण दररोज काढू शकतो आणि अगदी 2 मिनिटात होतील अशा. तुम्ही बघतच असाल की आपला हा व्हिडिओ फक्त 5 मिनिटाचा आहे आणि 5 मिनिटामध्ये आपण 3 रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर या रांगोळ्या तुम्ही जरूर ट्राय करा. अगदी एक रांगोळी काढायला 1 ते 1.5 मिनिटं लागतं आणि रांगोळी काढल्यामुळे मन एकाग्र होते. रांगोळी काढण्यामागे एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे आणि आपण बघतोच. जरी तुम्ही अजून फॉलो नसेल करत रांगोळीला, तरी कोणाच्या दारासमोर जर रांगोळी काढलेली असेल तर जाताना येताना किती प्रसन्न वाटते त्या रांगोळीकडे बघून. तसंच जर आपल्या दारासमोर आपण रोज नियमितपणे जर रांगोळी काढली तर तुमचे अनुभव मला शेअर करा. मी सांगते म्हणून काढू नका. तुम्हाला कसं वाटतं रांगोळी बघितल्यानंतर रांगोळीकडे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगदी ज्यांना रांगोळी काढता येत नसेल असे पण, की ज्यांना रांगोळी धरता सुद्धा येत नाही हातामध्ये, कशी डॉट द्यायचे वगैरे, असेही लोक ही रांगोळी सहज काढू शकतात. हे डॉट कसे हाताने टाकायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसे कळवा. तुम्हाला नक्की शिकवेल. जर तुम्हाला हाताच्या सहाय्याने रांगोळी टाकता येत नसेल तर तुम्ही बॉटल, आजकाल रांगोळीचे टूल्स येतात तर बॉटलच्या सहाय्याने वगैरे पण टाकू शकतो रांगोळी. इथे आपली एक रांगोळी काढून झालेली आहे. ही नेक्स्ट रांगोळी आहे. नेक्स्ट रांगोळी काढण्याकरिता मधात आपण एक फ्लावर दिलेला आहे आणि अगदी इझी रांगोळी आहे. जर तुम्हाला हे आवडले असतील तर प्लीज, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला कशा प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील त्या मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता या लाईन्सला फिनिशिंग देण्याकरता आपण बोटाचा उपयोग करूया. लाईन्स टाकल्यानंतर टाईल्सवर जेव्हाही मी तुम्हाला सांगते नाही की आपण टाईल्सवर जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा आपण आपल्या बोटाच्या सहाय्याने जर त्या शेपला आणखीन शार्प केला तर ती रांगोळी आणखीन उठून दिसते. ही झाली आपली सेकंड रांगोळी आणि आता आपली तिसरी रांगोळी. आता पुष्कळ जणांना हे चिन्ह काढता येत नाही. त्याच्यासाठी मी इझी ट्रिक दिलेली आहे की 2 डॉट काढा आणि बोटाच्या साहाय्याने हा आकार काढा, म्हणजे तो सेम सारखा येईल. पुष्कळ जणांना हा येत नाही किंवा एक साईड मोठी होते, एक साईड छोटी होते. त्याच्यासाठी ही चांगली ट्रिक आहे की तुम्ही 2 डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने हा आकार काढा. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियेमुळे आणखीन प्रोत्साहन मिळते नवीन रांगोळी काढण्याचं. व्हिडिओ आवडला
आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.